आज आपण भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी ही वांगी घेतलेली आहेत। ही या पद्धतीने अशी चिरून घेतलेली आहेत। कोवळी वांगी आहेत, ताजी आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहेत। आता घरात जर कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल तर त्यासाठी मी इथे एक बटाटा देखील या पद्धतीने चिरून याच भाजीमध्ये मी घालणार आहे। आणि वाटण लागेल त्यासाठी आपल्याला इथे शेंगादाणे घेतलेले आहेत, सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, कोथिंबीरचे थोडेसे देठ होते ते घेतलेले आहेत, आलं आहे आणि लसूण आहे। याचा आपण एक छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे। मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल मोहरी, जिरे, हळद, थोडंसं लाल तिखट आणि हा घरगुती काळा मसाला आहे तो लागणार आहे। चवीपुरतं मीठ लागेल आणि आपल्याला तेल लागेल। सर्वात अगोदर आपल्याला याचं एक छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि ही वांगी पाण्यातून काढून निथळून घ्यायची आहेत। आता यामध्येच आपल्याला एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि हा घरगुती काळा मसाला आहे तो देखील मी यामध्येच वाटण करताना घालून घेणार आहे। साधारणतः 2 चमचे घातलेला आहे। चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। इथे मी वांगी स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेले आहे आणि बटाट्यातलं देखील पाणी काढलेलं आहे। इथे मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे। कूट थोडासा कमी वाटत होता म्हणून माझ्याकडे मी वाटलेलं शेंगादाण्याचं कूट होतं ते थोडंसं घातलं, कोथिंबीर घातली आणि धणे पावडर घालायची विसरली होते, ते देखील थोडीशी धणे पावडर घालून घेणार आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात आणि या वांग्यामध्ये आपण भरून घेऊयात। हे पहा, आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता आपण या वांग्यामध्ये आपण व्यवस्थित असा दाबून तो मसाला भरून घ्यायचा आहे। असं या पद्धतीने कोवळी वांगी आहेत त्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही। आणि जर समजा आपल्या घरात कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल तर अशा वेळी आपण वेगवेगळी भाजी बनवत बसण्यापेक्षा त्यामध्येच एखादा बटाटा साल काढून असा मस्त चिरून त्याच्यामध्येच टाकायचा, म्हणजे 2-2 भाज्या करायला लागणार नाहीत आणि भाजी पण छान लागेल। आता हे वांगं भरून झालेलं आहे। याच पद्धतीने मी सगळी वांगीही भरून घेते। ही सर्व वांगी आपण मसाला असं व्यवस्थित भरून घेऊयात। हे पहा, इथे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे, जिरे घालून घ्यायचे आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, हळद अगदी पाव चमचा घालायची आहे आणि आता त्यामध्ये आपण आपली ही वांगी घालून घ्यायची आहे। ही सर्व वांगी आपण या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आता ही वांगी आपण तेलामध्ये टाकलेली आहे। थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे आणि यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती एक 3 ते 4 मिनिट आपण वांगी वाफवून घ्यायची आहेत। तोपर्यंत इकडे मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। आपण भाजी करताना ते पाणी वापरणार आहोत। आता आपण ही वांगी 3 ते 4 मिनिट होऊ देऊया। हा बटाटा देखील आपण वांग्यांच्या सोबतच घालून घेऊया, म्हणजे आपला बटाटा देखील छान असा वाफेवरती थोडाफार शिजेल। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊया। आता हे मीठ देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आता एक झाकण ठेवूयात आणि वाफ येऊ देऊयात। आपली 2-3 मिनिट झालेली आहे। आता आपण आपली वांगी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता याच वेळेस आपण हा शिल्लक राहिलेला वाटण होतं ते आपण हा मसाला देखील यामध्ये घालून घ्यायचा आणि तो देखील यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। पाणी घालायचं नाही लगेचच आपल्याला। हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा यावरती झाकून पुन्हा एक 2-3 मिनिट वाफवून घेऊयात। आपली 2-3 मिनिट झालेली आहे। आपण एकदा चेक करूया। पाणी टाकण्याची कधीही भाजी बनवताना घाई नाही करायची। आपण
अगोदर मसाल्यांमध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये आणि बारीक गॅसवरती छान अशी वाफेवरती थोडीशी आपण शिजवून घ्यायची नाही, म्हणजे बऱ्यापैकी ती वाफली जातात छान अशी आणि मसाला पण आपला छान असा परतला जातो। आता इथे आपण यावेळेस हे पाणी वाटण वाटलं होतं त्यातच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी आहे ते थोडंसं अगदी घालून घेणार आहे आणि इथे हे गरम पाणी बनवलेलं होतं मी भाजीसाठी ते घालून घेते। तुम्हाला भाजी कितपत बनवायची आहे त्यानुसार आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून घ्या। आता आपली वांगी बऱ्यापैकी शिजत आलेली आहेत त्यामुळे मी फार पाणी घालणार नाही, अगदी थोडंसं पाणी घालून लुटपुटीत अशी छान अशी भरल्या वांग्याची आपण भाजी बनवूया। आता मी पाणी घातलेलं आहे, एक 3 ते 4 मिनिट आपण छान अशी पुन्हा एकदा भाजी शिजू देऊया। हे पहा आपली वांगी छान अशी शिजून झालेली आहेत। मी गॅस बंद करते। हे पहा आता आपली वांग्याची भाजी छान अशी चमचमीत बनून तयार झालेली आहे। रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।